स्त्री शिक्षणाच्या जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 195व्या जयंतीनिमित्त वसमत येथील सावित्रीबाई फुले विषयीय महाविद्यालय महिला गौरव सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा आणि यशस्वी मातांचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून वसमतच्या तहसीलदार माननीय शारदाताई दळवी लाभल्या होत्या। आपल्या मार्गदर्शनात त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षाचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले आणि आजच्या काळात महिलांचे शिक्षण व सक्षमीकरण किती महत्त्वाचे आहे यावर प्रकाश टाकला। समाजातील विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या महिलांचा तसेच आपल्या महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थिनींना सुद्धा त्यांच्या शैक्षणिक यशाबद्दल गौरवण्यात आले। पाल्यांना उच्च शिक्षण देणाऱ्या यशस्वी मातांचा गौरव चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या सोहळ्यासाठी महाविद्यालयाचे कर्मचारी, मोठ्या संख्येने महिला, पालक आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या। शिक्षण आहे घेऊ त्याला, मनुष्याचा खरा दागिना शिक्षण आहे घेऊ त्याला। तला शाळेला न कुरकुरता न आळसता, शाळेत जाऊ शिकू त्याला। मला फुलेंनी हे थोडकं मोडकं शिकवलं आणि त्या शिक्षणातून मी ही कविता लिहू शकली आणि त्यामुळे मी ज्योतिबा फुलेंचं मला एवढं माझ्या याच्यामध्ये मला बाहेर काढून शिक्षणाचं जे महत्त्व पटवून दिलं आणि मला शिकवण्याचा प्रयत्न करून ही कविता मी तुमच्या समोर सादर। सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा जागर करत हा सोहळा अत्यंत उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला। जनसावली न्यूज वसमतसाठी बाळासाहेब कांबळे। भारतभर माता सावित्रीबाई फुले यांची जयंती 195वी जयंती साजरी केलेली आहे आणि या जयंतीच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले महाविद्यालयामध्ये ज्या विविध क्षेत्रामध्ये महिला ज्यांनी आपलं अस्तित्व निर्माण केलेलं आहे त्यांच्या सगळ्यांचा आज इथे सत्कार घेण्यात आलेला आहे। आणि मला या निमित्ताने सांगू इच्छिते की या वसमतसारख्या छोट्याशा तालुक्यामध्ये सुद्धा अशा काही माता आहेत, भगिनी आहेत ज्यांनी आपलं अस्तित्व जे आहे ते चांगल्या पद्धतीने त्या निर्माण करू इच्छित आहेत। तर या निमित्ताने त्यांचा सत्कार केल्यामुळे त्यांना अजून एक प्रेरणा मिळेल, उत्साह आता यांच्यामध्ये निर्माण झालेला आहे आणि त्या याच्या पुढे देखील भविष्यामध्ये खूप मोठी भरारी घेतील एवढंच मी सांगू इच्छिते। त्यांना आभार आणि कौतुक सुद्धा। विद्यार्थ्यांना या निमित्ताने मी एवढंच सांगेन की माता सावित्रीने ज्या पद्धतीने त्यांचा जो दृढनिश्चय होता, जे ध्येय त्यांना साध्य करायचं होतं ते ज्या पद्धतीने त्यांनी साध्य केलेलं आहे त्याच पद्धतीने आपण आपल्या संकटावर आणि येणाऱ्या समस्यावर मात करावं, जेणेकरून आपलं भविष्य जे आहे ते उज्ज्वल होऊ शकेल। आपण काय म्हणतो की महिला म्हटलं की ती नाजूक असायला पाहिजे, मात्र मी असं म्हणणार नाही। महिला म्हटलं की सूर्यासारखी आग ओकणारी ती जी स्त्री आहे किंवा मुलगी आहे ती अशी बनायला हवी, याच्याकरता पालकांनी देखील आपल्या मुलींकडे लक्ष द्यायला हवं। माझी खूप इच्छा आहे की एकतर सगळ्यात प्रथम आपलं शहर जे आहे ते स्वच्छ व्हावं आणि महिलांच्या मध्ये जी असुरक्षितता आहे, मार्केटमध्ये गेल्यानंतर सुद्धा धक्काबुक्की होते, काही महिला माझ्याकडे आल्या होत्या, तर ते कुठेतरी कमी होण्याकरिता मार्केटमध्ये काही मुख्याच्या ठिकाणी CCTV कॅमेरे जे आहेत ते नगरपालिकेच्या माध्यमातून लावले गेले पाहिजेत, जेणेकरून त्यांना आपण बाहेर पडल्यानंतर कुठेही असुरक्षित वाटू नये।